नांदेडच्या राजकारणामध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे की यावेळेस महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला तर नांदेडमधून कोणाला संधी मिळणार। आता या ठिकाणी पाहिलं तर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आले प्रतापराव पाटील चिखलीकर यांना संधी मिळणार की मुखेड विधानसभा मतदारसंघातून सलग 3दा निवडून आलेले डॉक्टर तुषार राठोड यांना संधी मिळणार। त्याचबरोबर नांदेड उत्तरमधून निवडून आलेले एकनाथराव शिंदे साहेबांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे बालाजीराव कल्याणकर यांना संधी मिळणार की भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या युवा आमदार आणि एकमेव नांदेड जिल्ह्यातील महिला आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांना संधी मिळणार। या 4 नावाची चर्चा आता नांदेडमध्ये तर सुरू आहेच, पण कोणाला संधी मिळू शकते आणि काय नांदेडचे समीकरण आहेत सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बसवंतवाडी शेळगावकर, तुम्ही पाहतात BPS मराठी। आज आपण जाणून घेणार आहोत नांदेडमध्ये जी चर्चा चालू आहे की यावेळेस नांदेड महाराष्ट्रामध्ये जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर नांदेडला संधी मिळणार का। कारण आपण पाहतो की अनेक दिवसापासून नांदेड जिल्हा हा मंत्रिपदापासून वंचित राहिलेला आहे। 2024ला ज्यावेळेस विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस सर्वाधिक आमदार महायुतीचे या ठिकाणी निवडून आले, पण नांदेडला मात्र मंत्रिमंडळाची संधी लाभली नाही, मिळाली नाही। पण आता मात्र महाराष्ट्रात चर्चा चालू आहे की आता मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकते। तर यावेळेस जर समजा मंत्रिमंडळ विस्तार झाला तर नांदेडला संधी मिळते का। जर नांदेडला संधी मिळाली तर नांदेडमधून कोण मंत्री होऊ शकतं, हा महत्त्वाचा विषय आता चर्चेला जातो आहे। आता आपण जर पाहिलं तर नांदेडमध्ये लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून प्रतापराव पाटील चिखलीकर हे निवडून आलेले आहेत आणि ते पूर्वीपासूनच मंत्रिपदाचे दावेदार आहेत आणि त्यांनी अनेकदा बोलून दाखवलेलं आहे की मंत्रिपदासाठी ते इच्छुक आहेत म्हणून। प्रतापराव पाटील चिखलीकर हे अनेक वर्षापासून विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याचबरोबर त्यांनी लोकसभेचे सुद्धा सदस्य राहिलेले आहेत आणि महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसोबत त्यांचे संपर्कसुद्धा चांगले आहेत, म्हणून ते सुद्धा या मंत्रिपदाचे दावेदार आहेत असं बोललं जातं। पण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोहा कंधार मतदारसंघातून निवडून आल्यामुळं राष्ट्रवादीच्या गोठ्यातून त्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळते की नाही हे सुद्धा पाहणं तेवढंच उत्सुकतेचं आहे। आता मात्र दुसरं एक नाव चर्चेलं जाते, ते आहे तुषार गोविंदराव राठोड। डॉक्टर तुषार राठोड हे भारतीय जनता पक्षाकडून सलग 3दा मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर डॉक्टर तुषार राठोड यांच्या एका ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेसच्या एका सभेमध्ये खुद्द आताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बोलून गेले होते तुषार राठोडना भविष्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळात संधी देऊ। तर आता ती वेळ आलेली आहे का अशी सुद्धा चर्चा आता मुखेडमधून होती आहे की आता मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तुषार राठोड यांना संधी मिळू शकते का, ही चर्चासुद्धा नाकारता येणार नाही आणि काही होऊ शकते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। दुसरं एक नाव चर्चेत आहे ते नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून बालाजीराव कल्याणकर हे निवडून आलेले आहेत। बालाजीराव कल्याणकर यांचा जर आपण या सविस्तर चर्चेमध्ये विश्लेषण करताना जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये बालाजीराव कल्याणकर हे ज्यावेळेस एकनाथराव शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारलं होतं, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून त्यांनी बंड करून गुवाहाटीला गेले होते, त्यावेळेस मात्र त्यांच्यासोबत बालाजीराव कल्याणकरसुद्धा होते आणि अतिशय त्यांचे विश्वासू म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं। आता मात्र हे एक विश्वासू आमदार म्हणून त्यांनासुद्धा एकनाथराव शिंदे हे संधी देतात का मंत्रिमंडळामध्ये, हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि उत्तरमध्ये सुद्धा कुठे कुठे चर्चा होती आहे की बालाजीराव कल्याणकर यांना यावेळेस विस्तारामध्ये संधी मिळू शकते। आता चौथं नाव जे चर्चेत आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण भोकर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेल्या आणि नांदेड जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार म्हणून जे आहेत, जे युवा आमदार म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जाते, ते म्हणजे श्रीजया चव्हाण। श्रीजया अशोकराव चव्हाण यांचं जर आजवरचा आपण त्यांच्या परिवाराचा इतिहास जर पाहिला तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या परिवाराला हा राजकीय वारसा लाभलेला आहे, कारण त्यांचे आजोबा शंकरराव चव्हाण हे केंद्राचे गृहमंत्री राहिलेले आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री राहिले आहेत। त्यांचे वडील अशोकराव चव्हाण हे सुद्धा महाराष्ट्रात मुख्यमंत्री राहिलेले आहेत, अनेकदा कॅबिनेट मंत्रीमध्ये त्यांनी अनेक मंत्रिमंडळाचं काम पाहिलेलं आहे आणि आतासुद्धा ते लोकसभेमध्ये काही दिवस मागच्या लोकसभेमध्ये ते सदस्य होते आणि आपण जर पाहिलं तर राज्यसभेचे ते आता
सदस्य आहेत आणि खूप मोठा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर श्रीजा चव्हाणसुद्धा मंत्रिमंडळाच्या या विस्तारामध्ये त्यांचंसुद्धा नाव राहू शकतं का, अशी सुद्धा चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती आहे. तर नांदेडमध्ये हे सर्व नाव चर्चेत आहेत, पण मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाला संधी मिळणार आणि कसं संधी मिळणार हे सर्व तर त्यांच्या पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत. कोणाला संधी द्यायचं, कोणत्या गटाला किंवा कोणत्या गटाकडून किती मंत्र्यांना त्या ठिकाणी नवीन लोकांना संधी द्यायचं आहे हे त्या तो पक्ष ठरवणार आहे. पण नांदेडला मात्र यावेळेस संधी मिळते का नाही हे मात्र चर्चा आता जोरदार रंगलेली आहे. जर संधी मिळाली तर कोण मंत्री होऊ शकतं ही सुद्धा आता चर्चा रंगत आहे. तर तुम्हाला काय वाटते, यावेळेस नांदेडमधून कोणाला संधी मिळू शकतं? नक्की कमेंटद्वारे सांगा आणि पाहत राहा DPS मराठी. नमस्कार.